जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे ठाणे पोलीस आयुक्तालय आहे त्या अंतर्गत विविध पदे जे आहे 31 डिसेंबर 2024 पर्यंतचे रिक्त पदे या ठिकाणी दिलेली आहेत. तर मित्रांनो, 31 डिसेंबर 2024 आणि 31 डिसेंबर 2025 या दोन्ही वर्षाचा आराखडा तयार करून ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये तब्बल 382 पदे रिक्त झालेली आहेत. यामध्ये मित्रांनो टोटल पदे जे आहेत 5527 पदे मंजूर असून त्यापैकी 382 पदे आता रिक्त झालेली आहेत. या अनुषंगाने मित्रांनो, आगामी पोलीस भरती जी आहे मोठ्या प्रमाणात आणि वाढ या पदामध्ये होऊ शकते. मागील पोलीस भरती जे आता जे आहे मित्रांनो, पुणे कारागृह, हे पुणे कारागृहाचे ग्राउंड संपल्यानंतर ही भरती प्रक्रिया पूर्णपणे संपून येणारी पोलीस भरती 2025 या भरतीमध्ये मित्रांनो तब्बल मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध होतील. नाही म्हणलं तरी मित्रांनो एक माझ्या मते 15 ते 16 हजारापर्यंत हे आकडा जाऊ शकतील. याचं मुख्य कारण तुम्हाला याच्या अगोदरसुद्धा सांगलेलं आहे. वाढती लोकसंख्या असेल, 2 नंबर जे असेल वाढते जिल्हा निर्मिती असेल, 3 नंबर जे असेल वाढती लोकसंख्या, वाढते जिल्हा निर्मिती आणि वाढते गुन्हेगाराचे प्रमाण, या तिन्हीच्याही अनुषंगाने विचार केला तर मित्रांनो यावर्षीसुद्धा पोलीस दलामध्ये गृह खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात देवेंद्र फडणवीस जागा भरू शकतील. कारण की याच्या अगोदरसुद्धा 10-12 हजारच म्हणले होते, 17,500 अशी मित्रांनो पोलीस भरती झालेली आहे. आणि सुद्धा परिपत्रकसुद्धा निघाले की 28 जानेवारी 2025 रोजी केंद्रीय माहितीचा अधिकार यामध्ये टाकलेला होता आणि 3 समजूतदारांचे माहिती अर्ज क्रमांक प्राप्त झाले त्यांना आणि अर्जाद्वारे त्यांनी खालीलप्रमाणे माहिती दिलेली आहे. तर सन 2023-24 पोलीस शिपाई मंजूर रिक्त पदाची माहिती मिळण्याबाबत अशा पद्धतीनं एक परिपत्रक त्यांनी पाठवलं होतं आणि या परिपत्रकाच्या माध्यमातून त्यांनी दिलेली माहिती जी आहे आपण केंद्रीय माहिती अधिनियम 2005 अन्वये मागणी केल्याप्रमाणे त्यांनी ही माहिती दिलेली आहे. तर ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये 5527 मंजूर पदे असून त्यापैकी 31 डिसेंबर 2024 अखेर 382 पदे रिक्त आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हे 30 दिवसाच्या आत माहितीचा अधिकार सर्वांना माहिती देणं बंधनकारक असणार आहे. माहिती अधिकार अधिनियम मित्रांनो 2005 नुसार तुम्ही तुमची ग्रामपंचायत असेल, तुम्ही कोणत्याही नगरपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, कुठेही तुम्हाला माहिती जर हवी असेल तर माहितीचा अधिकार तुम्हाला RTI टाकणं गरजेचं आहे. आणि त्यानुसारच हे RTIच्या माध्यमातूनच तुमच्या जिल्ह्याच्या अधीक्षक असो, तुमच्या जे जिल्ह्याच्या ठिकाणी असेल त्यांना माहिती देणं बंधनकारक आहे 30 दिवसाच्या मध्ये. तर आय होप की सर्व इंटरेस्टेड माहिती आहे. 382 पदे रिक्त आहेत आणि आगामी पोलीस भरती मित्रांनो तुमच्या माहितीसाठी 15 ते 16 हजारापर्यंत रिक्त जागा वाढू शकतील, हा मला पूर्णपणे विश्वास आहे. कारण की पूर्ण लोकसंख्येचा अभाव असेल, गुन्हेगारीचं प्रमाण असेल, मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये वाढलेलं आहे. आणि आगामी पोलीस भरतीसाठी मित्रांनो जोरदार मला एवढंच म्हणायचं की मागच्या जे काही चुका झाल्या, जे मित्र लागले नाहीत, या भरतीमध्ये मित्रांनो चुका करू नका. कदाचित यासमोर भरती 2-3 वर्ष तरी निघल यावर काही शंका हे होत नाही मित्रांनो. म्हणून या भरतीमध्ये आपलं सोनं करायचं असेल तर आतापासून आपल्याला तयारी करणं गरजेचं आहे. आपण कोणत्या क्षेत्रात कमी पडतो, तुमचं लेखीमध्ये कमी हा का ते हे पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचं ग्राउंड असेल, लेखी ग्राउंड मित्रांनो आतापासूनच टप करून ठेवा. नाहीतर आत्ता मित्रांनो रस्त्यानं चालणारे घोडे खूप आहेत, पण तुम्हाला काहीतरी त्या घोड्याच्या वेगळं करावं लागणार आहे. शर्यतीमध्ये टॉपच राहणं गरजेचं आहे. कारण की भरपूर लोक फॉर्म भरतात, सर्व करतात, पण आपल्याला कुठंतरी त्यांच्या वेगळं राहून आपला क्रमांक काढायचा आहे. तर मित्रांनो, जे कोणी विद्यार्थी सिरियस झाला नसेल तर तुम्ही सिरियस व्हा आणि आपल्या आईवडिलाचे स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. एवढ्या शुभेच्छा देतो. तर मित्रांनो या ठिकाणी आपण इथं थांबू आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद.